नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज बांधकामाचा तिसरा दिवस. तर आज विशेष असं काही नाही आहे. विशेष फक्त एवढंच आहे की आम्ही घेतलेली जागा आणि साफसफाई झाली. तर साफसफाई झाल्यानंतर साधा सोपं आहे, आपल्या ग्रामदेवताचं नाव घ्यायचं, नारळ फोडायचा. मी काम केलं कारण की जास्त मोठी भूमिपूजन तर नाही, पण म्हटलं चला आपल्या ग्रामदेवताचं नाव घेऊया आणि छोटी साधी पूजा करूया. म्हणून नारळ घेतला आणि त्याच्यावर धूप अगरबत्ती वगैरे काय सगळं लावून, कापूर लावून पूजा करून घेतली. नंतर पाया पडून घेतलं मी. मिस्टर आले. मिस्टरांना म्हटलं तुम्ही पण पूजा करून घ्या. त्यांनी त्यांच्या पद्धतीत छोटी मोठी आपली पूजा करून घेतली. मिस्टरांची पूजा होत होती तेवढ्यात मुलगा म्हणला मी पण पाया पडणार. तर म्हटलं पडून घे, उलट चांगली गोष्ट आहे. मुलगा स्वतःहून बोलतो की तुम्ही पूजा करताय तर मी पण पाया पडणार. मग माझा मुलगा आला. ह्यांनी नारळ फोडून झाला बघा. नारळ कसा पडलेला, नारळ बरोबर उभा फुटला बघा तुम्ही. हे बघा, मस्त चांगल्या पद्धतीत उभाच फुटला. त्याच्यामुळे ते म्हटले खूप छान नारळ फुटला. यांनी 5 तुकडे ठेवले आपले, जे नेहमी खिरापत आपण ठेवतो ती. हे बघा. नंतर मुलगा आला माझा इथे. मुलांनीही पाया पडून घेतलं. त्यांनी लगेच प्रसादी काढली, सगळीकडे आम्ही वाटली. त्याचा काही मी शूट घेतला नाही. नंतर मुलगा म्हणला अरे लाडू नाही ठेवला तुम्ही. मग त्याने लाडू ठेवला तिथे नेऊन. नंतर इथे मिस्त्री लोक आले. त्यांनी फक्त आज वाळू वगैरे टाकली भरणीसाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.